हे माझा नाश्ता होता ज्याच्यात मी आज खूप हेल्दी गुआकामोली आणलेली. हा मला नाही माहिती फार माहिती आहे. पाऊच आहे हे मला रोहिणी मावशीने गिफ्ट केलंय, रोहिणी अट्टंगडी. ओ मग फॅन, चार्जर हे खूप महत्वाचं आहे. किती जग इकडचं तिकडचं झालं तरी हे हवंय आता आपल्याला. हे माझं परफ्यूम एक, हे माझं दुसरं परफ्यूम, हे माझं तिसरं परफ्यूम. आणि मी असं एकच ब्रँड वापरते वगैरे आणि महागातलाच वापरते असं काही नाहीये माझं. मला मुळात मेकअप करायचा कंटाळा येतो. आय हॅव गुड अमाऊंट ऑफ लिपस्टिक अँड शेड्स आहेत एव्हरी शेड. गरज पडल्यास प्लीज बायकांनी हा ठेवा पर्समध्ये, पडू नये गरज पण तरी. ह्यात तर माझी किल्ली असते जी आता दिसत नाही. मी काय किल्ली गाडीलाच ठेवून आले की काय? ह्यात किल्ली का नाहीये? बहुतेक मी गाडीलाच लावून आले किल्ली. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता मी आहे अंबिकाच्या मेकअप रूममध्ये, म्हणजेच अर्थात तुला जपणार आहे मालिकेच्या सेटवर मी आत्ता आलेली आहे. मेकअप रूम सिक्रेट हे आपलं सेगमेंट मी आज तिच्यासोबत करणार आहे. बघूया तिच्या मेकअप रूममध्ये काय गोष्टी आपल्याला सापडत आहेत, कोण कोण हा मेकअप रूम शेअर करतंय आणि आणखीन तिच्या बॅग्समधल्या गोष्टी, तिचे काही कॉर्नर्स, हे सगळं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आत्ता प्रतीक्षा आहे. स्वागत आहे प्रतीक्षा लोकमत फिल्मीमध्ये. हॅलो हॅलो. कशी आहेस? मस्त मस्त. तू कशी आहेस? मस्त मस्त. बरं, आज आमचं खास स्पेशल सेगमेंट आहे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट. त्याच्यात खरं तर आम्ही असं म्हणत असतो की कोण कोण रूम शेअर करते सगळ्यात पहिले हे तुझ्याकडनं आधी जाणून घ्या, मग आपण पुढच्या गोष्टीला सुरुवात करूया. तुम्ही नाव वाचलंच असेल तर या रूम मध्ये मी, अनन्या म्हणजे तनिष्का विषय आणि नर्मदा म्हणजे पौर्णिमा तळवलकर, आम्ही तिघी जणी ही रूम शेअर करतो. ओके, पण तुमचा असा फेवरेट कॉर्नर आहे या ह्याच्यामध्ये? कारण तिघी जणी म्हटल्यानंतर आपल्या तिघींचे वेगवेगळे कॉर्नर फिक्स असतात, किंवा काही झोपण्याचे, बसण्याचे, रीडिंग करण्याचे. असं तुझा कॉर्नर कुठला? मी आणि तनिष्का इथे असतो ह्या कोपऱ्यात. ओके. मी इथे, ती असं ते, आणि पौर्णिमा ते इथे. ओके, आमच्या ठरलेल्या जागा आहेत. ओके. बरं, खरं तर या सिरियल मधला तुझा लुक खूप सिम्पल असल्यामुळे आता मेकअप रूम सिक्रेट मध्ये तू आम्हाला काय दाखवणार आहेस ह्याची आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. येस, आणि तनिष्काही आलेली आहे. प्लीज वेलकम. पौर्णिमा ताई पण आहेत. हॅलो. या 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 या. बरं, आम्ही खासच सेगमेंट करत होतो ज्याचं आमचं नाव आहे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट. आणि तुम्ही पण आम्हाला मेकअप रूम मधले सिक्रेट जाणून घ्यायचे. सुरुवातच केली आम्ही, तर आम्हाला सगळ्या गोष्टी कॉर्नर विचारले आज आम्ही सगळ्यात. ती म्हणाली की कॉर्नर, मला कॉर्नर येस. तर मला गोष्टी जाणून घ्यायला आवडतील. कोणाच्या बॅग्स काय आहेत, कोणाच्या बॅग्स मध्ये काय आहे, कोण कुठे असतं, काय करतं, ब्रेक टाइम मिळतो तेव्हा. सो तू मला सांगायला प्लीज सुरुवात कर अंबिका. जसं मी सांगितलं, ही जागा करेक्ट, ती तिच्या जागेवर उभी आहे. हा, ही खुर्ची तिची ठरलेली असते आणि मी आणि तनिष्का इथे पडलेल्या असते, टर्न बाय टर्न किंवा आजूबाजूला. मगाशी तर साधारण आम्ही एकत्र पण पुण्यामध्ये काय असं, खरं तर दोघी तुमच्यापेक्षा फार लहान आहेत, काय असं विचारतात, काय गप्पा गोष्टी करतात, असं काही असतं का त्यांचं? नाही विचारतात, म्हणजे काही काही त्यांना क्वेरीज असतात ते विचारतात, पण मला जास्त त्रास देतात त्या. तुला काही कळतच नाही, तुला तुझी काही बोलताच येत नाही, तुला काही असं डिचत असतात मला. आणि मला त्यांच्याकडनंही मला खूप शिकायला मिळतं. त्या बरंच काही काही रील्स आणि काय 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 मला शिकवतात त्या. मी पण त्या माझ्याकडच्या ज्या आयुष्याच्या माझ्या टिप्स आहेत त्या देत असते त्यांना. आणि मुळात मला आनंद या गोष्टीचा आहे की ही नवीन पिढी असून सुद्धा माझं ऐकते, हे खूप महत्वाचं आहे. बरं, आता मी वन बाय वन असं करणार, मी तुम्हाला दोघींना 2 मिनिटासाठी आराम देते, कारण मला अंबिकाच्या बॅग्स मधल्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. मग मी तुमच्या ही बॅग्स मधल्या गोष्टी जाणून घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे. कोणाला? इला. का ग? अंबिकाची रिॲक्शन बघून काहीतरी गल्लत होणार आहे असं वाटतंय. हा मला नाही माहिती फार माहिती. हरकत नाही, आता तिला माहित नाही, पण तिला कळतं किती करावं आणि किती नाही. त्या दिवशी तर जर ते जास्त लागलंय कमी तेवढी ते सेन्स आहे तिला. आता तुम्ही दोघी इथे बसा आणि मग मी अंबिकाचं लगेच कम्प्लीट करून तुमच्यापर्यंत येते. सो आता इथे हे जे काही आहे हे सगळं तुझं सामान आहे आणि मला जाणून घ्यायचंय काय काय कसं कसं करतेस. काय काय कसं कसं. आधी तर बेसिक स्किन केअर सगळं, आणि त्यानंतर हा माझा बेस आहे. ओके, कसलं आहे हा? डमस आहे. हो,
आणि हा माझा मेकअप पाऊच आहे. आम्ही जेव्हा मध्ये टचअप वगैरे करतो तेव्हा हा लागतो. सो याच्यातल्याच गोष्टी आहे. हे त्यानंतर ब्लश ऑन नॉर्मल. अगेन अंबिकाच्या लुकसाठी माझा फार तामझाम नाहीये. बेसिक साधा लुक आहे. मेकअप पासून हेअर कॉस्ट्युम सगळं सगळं सगळं. त्यामुळे फार वस्तू किंवा फार सामान काहीतरी वेगळं असं काहीही मिळणार नाही. ह्या सगळ्या नॉर्मल बेसिक, एक मस्कारा, एक कटिंगचा ब्रश, एक बफर ब्रश, एक ब्लश ऑनचा ब्रश, लिप बाम. आणि अगेन अंबिकाची एकच शेड आहे. त्यात पण आपण सतत काहीतरी रोज वेगवेगळं वापरतोय असं करता येणार नाही. त्यामुळे येस एकच लिपस्टिक, एकच टिकलीचं पाकिट असं सगळं बेसिक आहे ग. माझ्या मेकअपच्या याच्यात फार व्हरायटी सॉरी पण नाहीये. पण तिथे बाजूला आणखीन एक पॅलेट दिसते. हे आयशॅडो पॅलेट आहे, ज्यातले काहीतरी साधारण 2 रंग मी वापरत असेन. ही माझ्या फार उपयोगाची नाहीये. एक काहीतरी ही असं एवढं म्हणजे ठरलेले आहेत शेड्स, त्याच्या व्यतिरिक्त नाही. कॅरेक्टर साठी ते जाणारच नाही. बरोबर. त्यामुळे प्रश्नच येत नाही. पण फ्लॅशबॅक मध्ये असं काही होतं, तेव्हा तू नटायचीस, तेव्हाच्या काही गोष्टी आहेत ज्या आत्ताच्या या लुक मध्ये नसतील पण तेव्हाच्या लुक मध्ये. तेव्हा पण फक्त एक बेसिक आयशॅडो बदलतोय, एक लिपस्टिकची एक वेगळी शेड आहे, दॅट्स इट. त्या व्यतिरिक्त फार काहीतरी वेगळी अंबिका नाही बघायला मिळू शकत. ओके. इथे 2 एवढ्या मोठ्या पाण्याच्या जार्स दिसत आहेत आम्हाला. येस, हे तनिष्काचं आहे आणि हे माझं आहे. आम्ही खूप हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे जरा पण संपते एवढी की. हो नाही संपते रोज. माझं असतं की 4 लिटर तरी पाणी जावं. सो ही एकदा भरून परत दुसऱ्यांदा मी पितेच. ओके. आणखीन मला तुझी माझ्या मध्ये काहीतरी सोबत तू एक बॅग कॅरी करतेस. त्या बॅग मधल्या गोष्टी पण मला जरा बघायच्या आहेत काय आहेत. जरा प्लीज आम्हाला दाखवशील किती बॅग्स आणते आणि काय काय आहे. मी रोज 2 बॅग्स आणते. एक टिफिनची माझी एक छोटी बॅग असते आणि ही पण आज वॉटर फास्टिंग आहे त्यामुळे मी जेवण आणलं नाहीये. फक्त ही बॅग आहे. ह्यात तर माझी किल्ली असते जी आता दिसत नाही. मी काय किल्ली गाडीलाच ठेवून आले की काय. यात किल्ली का नाहीये. बहुतेक मी गाडीलाच लावून आले किल्ली. ओके. सो ही बॅग आणि यात खूप पाउचेस, खूप पाउचेस. ओके. हा पहिला, हा दुसरा आणि तो तिथे तो तिसरा आणि हा एक चौथा छोटू, हा एक 5वा आणि हा 6वा. ओके. पण या पाऊच मध्ये काय काय मी सगळं दाखवणार. ह्यात सगळं स्किन केअरचं आहे की मॉइश्चरायझर. हे एक मॉइश्चरायझर मी घेतलं, आत्ताच घेतलंय मी. हे ॲक्वालॉजिकाचं, जे खूप चांगलं आहे असं मी ऐकलंय. आणि सो येस, हे सनस्क्रीन. त्यानंतर हे माझं परफ्यूम एक, हे माझं दुसरं परफ्यूम, हे माझं तिसरं परफ्यूम आणि मेकअप फिक्सर आहे, प्रायमर आहे. अगेन एक असो म्हणून एक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे. आणि जर अगदीच इथून कुठेतरी पटकन जायला लागलं तर मी मेकअप जर मी बाहेर जाणार असले शूटच्या व्यतिरिक्त तर मला फार मेकअप जमतही नाही, येतही नाही आणि करायला आवडतही नाही. त्यामुळे मस्कारा आणि लायनर एवढ्याच गोष्टी आहेत. बाकी असं फार काही मला करता येत नाही, त्यामुळे यात फार काही सापडणार नाही. पण तुला अजिबातच मेकअप करायला आवडत नाही म्हणजे तुझ्या फार बेसिक गोष्टी पाहिल्यात मी की फार बेसिकच मिनिमल गोष्टी तुझ्याकडे आहेत. पर्सनल आयुष्यातही तू फार मेकअप करत नाहीस. नाही, अगदी आता कोणाचं लग्न आहे वगैरे तेव्हा आपण नटतोच, पण त्या व्यतिरिक्त शूट सुरू असलं किंवा काही असलं की असतोच ग. इतके तास चेहऱ्यावर मेकअप असतो. मग त्या व्यतिरिक्त पण जर कुठे जायचंय मेकअपच करून, मला मुळात मेकअप करायचा कंटाळा येतो. हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर मग तेच स्किनला जरा तरी रेस्ट मिळू देत, त्यामुळे मी शक्यतो बाहेर जाताना मेकअप टाळते की न मेकअप करता. पण मला लायनर लावायला आवडतं, सो लायनर आणि लिपस्टिक एवढं. ओके, मिनिमल. येस, ठीक आहे. एक पाऊच तर झालेला आहे. तर दुसऱ्या पाऊच मध्ये काय? ह्या पाऊच मध्ये काय दाखवायचं, सॅनिटायझर, ओके, पेपर स्प्रे, हे ड्राय शॅम्पू. हा ड्राय शॅम्पू मीन्स तू
जर कधी अगदीच केस धुतले, केस ऑइली Oily आहे तर असते. व्हॉल्यूम साठी आणि या गोष्टीसाठी हा एक ड्राय ओके, पण वीक मधनं एकदा वापर नाही मी नाहीच वापरत शक्यतो. मी केस धुते तेवढी स्वच्छता मी पाळते, मी केसच धुते. पण कधी असो आपल्याकडे, त्यामुळे हे एक छोटूस मी घेऊन ठेवलंय. ओके, हे एक बेसिक कुठे. येस, बी सेफ. आणि मग हे माउथवॉश आणि हे असं सगळं. एक पेन लागतो मला, कुठेही जाणार असू देत माझा एक पेन सोबत असतो. ओके, अशा या सगळ्या गोष्टी, आणि जे प्रत्येक मुलीच्या पाऊच मध्ये सापडतात जीवनावश्यक गोष्ट. येस. सो येस, हा माझा दुसरा पाऊच आहे. तरी यात ब्रश माझा राहिलाय ना, तर मी सेटवर जरी आले तरी माझ्याकडे ब्रश आणि टूथपेस्ट असते. ओके, पण असं कधी झालं की खूप वेळ थांबावं लागलंय सेटवर आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी गेलात किंवा रात्रभर सीन केलं, असं कधी नाही? आयरिश सोबत माझा हा दुसरा शो आहे आणि किती हेक्टिक असलं तरी हे असले प्रकार घडत नाही. कायम वेळेत येणं, वेळेत सगळ्या गोष्टी असतात, आणि जर शिफ्ट एक्सटेंड होणार असली तरी त्याची पूर्वकल्पना दिली जाते. त्यामुळे कमाल प्रोडक्शन आहे, त्यामुळे ह्या गोष्टींची गरज पडत नाही. कूल. हा एक बेसिक. आता तेच मी टिफिन आणला नाहीये, पण चमचे वगैरे लागतात सतत, त्यामुळे हा माझा. पण मग सेटवरचे नाही यूज करत? नाही असं काही नाही, पण असो आपल्याजवळ तरी यातली सुरी नाहीये. नाहीतर माझी ही बॅग सापडते, जर कुठे असं ते सिक्युरिटीचे असलं ना, त्यात माझी बॅग सापडते कारण यात सुरी असते. ओके, पण ह्याच्यात छोटे छोटे डब्बे आहेत ते कशासाठी आहेत? म्हणजे त्याच्यात काही छोटं छोटं खायला ड्रायफ्रुट्स वगैरे असं काही आणते? ही बडीशेप जी रिफिल करायला लागणार आहे. एकाच्यात ह्याच्यात आवळा होता आणि हे मीठ. मीठ पण कॅरी करतेस? हो. ओके. आणि हे एक पुस्तक आहे माझं. अरे वा. वाचायला घेतलं, निम्म वाचलं, मग मी दुसरं एक पुस्तक वाचायला काढलं, ते पूर्ण करून आता हे निम्म वाचायला घेतले. ओके, राधा. अगं खूप सुंदर आहे पुस्तक. ओके, कवी समर म्हणून आहे. त्याचं आधी उर्मिला वाचलं मी. माझं चुकलं काय, मी लगेच उर्मिला वाचल्या वाचल्या राधा वाचायला काढलं. त्यामुळे मग सेम लिखाण असलं की एका पण नंतर ते आपण हे होतं ना, तसं झालं माझं. मी निम्म वाचून हे ठेवून दिलं होतं, पण आता मी आता माझं शेवटच राहिलंय एवढंच. ओ, एवढा अर्ध्यापेक्षा जास्त वाचून झालंय तुझं? हो, अगदी शेवटच राहिलंय. वा. हे एक. त्यानंतर बेसिक माझं स्कार्फ आणि गॉगल. आता तर पाऊस आहे त्यामुळे गरज नाही, पण चष्मा आहे मला. अच्छा. आणि हा एक पाऊच आहे, ह्यात माझं चार्जर, इयरफोन, चावी, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ओके. आणि त्यानंतर हा एक छोटू अजून एक पाऊच आहे, ह्यात इयरिंग्स असतात माझे, की पटकन इकडे आलं की इयरिंग्स काढून ठेवायला. सो मग हे असे इयरिंग्स. अरे वा. पाऊच 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 मध्ये पाऊच असं खूप काय काय आहे. आणि माझ्या मते हे का आहे माझ्या ह्याच्यात मला माहित नाही, पण एक स्लिप मास्क आहे. ओके, जो मी रोज घेऊन फिरते. पण एकदाही वापरला नाहीये, पण तो आहे माझ्या बॅगेत. ओके. सो येस, हे सगळं आहे माझ्या बॅगेत. पण ह्या सगळ्या तुला हे सगळ्या गोष्टी डेली लागतात? डेली कॅरी करते ही बॅग की इथेच ठेवून जाते? नाही, मी डेली कॅरी करते रोज. येस. आणि टिफिनची बॅग तुझी सेपरेट असते? सेपरेट असते. सो तेच मी आणलीच नाही, खायचं नव्हतं. अदरवाईज काय तुझ्या डाएट मध्ये असतं जे तू डेली कॅरी करतेस, किंवा ते म्हणतात ना आपण दर 2 तासांनी खातो किंवा एक थोडासा ब्रेकनी खातो, तसं काय सांगशील प्रेक्षकांना? ब्रेकफास्ट असतो माझा व्यवस्थित. मी रोज पण इंटरमिटंट फास्टिंग करते. आता मागचे 3-1 वर्ष झाले इंटरमिटंट फास्टिंग करते. हा. सो ब्रेकफास्ट असतो. जर ब्रेकफास्ट नसला तरी आम्ही इथे व्यवस्थित छान मागवतो. मी रोज साधारण इडली खाते. अच्छा. हा, डेली मी रोज इडली खाऊ शकते, रोज. बापरे. येस. ते नाही तर मग जर घरून आणलं तर मग घरचं आपलं काहीतरी ब्रेकफास्ट असतो. लंच असतो माझा, भरपूर सॅलड असतं, फळ असतं कुठलं तरी एक. आणि मी सकाळ आणि संध्याकाळचा दोन्ही वेळचा डबा घेऊन येते, कारण मग एक 6-7 मी शक्यतो 8च्या पुढे जेवत नाही. ओके. सो 7:30च्या आत किंवा 7च्या आतच जर झालं तर मस्त. आणि मग नेक्स्ट डे ब्रेकफास्ट कितीला करते? 7ला. ओके. तू हे किती महिने फॉलो करतेस म्हणालीस? हे मी 3 वर्ष झाले. 3 वर्ष फॉलो करतेस? मध्ये जरा असं की माहेरीच गेले तर मग राहिले, किंवा खूप दिवस शूट नाहीये तर मग आपण जरा निवांत होतो की हा ठीक आहे चलेगा टाईप तसं. पण नाहीतर मी ही गोष्ट पाळते. ओके. वाव. सो आता आणखीन एक गोष्ट जी मला इथे दिसते, एक बॅग पण आहे, एक बॉक्स पण आहे. ती बॅग तुझीच आहे की? नाही, ही पौर्णिमा त्याची आहे. ओके.
हे माझं आहे. अंबिकाची आता या लुकची जी सगळी ज्वेलरी आहे ती मी घातली आहे, मंगळसूत्र, कानातलं, बांगड्या वगैरे वगैरे. पण हा जो बॉक्स आहे हा अंबिकाचा फ्लॅशबॅकचा बॉक्स आहे सगळा. काय माहिती नाही, पण ह्यात सगळं तिच्या बांगड्या आणि हे कडे असतात माझ्या हातात जेव्हा फ्लॅशबॅकचे. ह्या बांगड्या असतात पण याच्या आजूबाजूला हे असतं. वेगवेगळे गळ्यातले दाखवलेत मला अंबिकाच्या लुकसाठी छोटे छोटे. आणि अगं काय आमची संपदाचं खरंच कौतुक वाटतं मला ह्या लुकसाठी. पण किती छान, कारण हे रोज असणार आहे. बरं आधी असं चाललं होतं की स्टंट असू शकतात बरेच, हार्नेस वापरायला लागू शकतो. सो ह्या तिने इतक्या लाईट वेटेड साड्या आहेत, ह्याचं काही वजन नाहीये, त्यामुळे हे डेली वापरायला काही वाटत नाही. अगं छान, आपण दिवसभर उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, ह्या कम्फर्टेबल साड्या आहेत. सो तिची ही एक कमाल आहे. आणि त्यानुसार तिचे जे चॉईस आहे, तिचं विजन आहे, एखाद्या कॅरेक्टरकडे बघून त्याला काय सूट होईल, कुठलं. कधी कधी आपल्याला होतं बघ की हा रंग मला बरा दिसेल का जरा वगैरे डाऊट असतो. पण तिने जर सांगितलं ना की नाही ना डोंट वरी, हा रंग तुझ्यावर चांगला दिसेल, आपण एकदम आंधळासारखं तिच्यावर विश्वास ठेवू शकतो. इतकं कमाल तिचं विजन आहे कॅरेक्टर बद्दल. येस, हे सगळं तिनेच डिझाईन केले, ज्वेलरी आणि ह्या सगळ्या गोष्टी. ओके. पण असं मेन लीड जेव्हा असतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की छान आपला लुक असेल, तेव्हा जेव्हा तू विचार केला असेल की आपल्याला एकाच लुक मध्ये राहायचंय कंटिन्यू, खुश होते, माझं काही म्हणणं नव्हतं. हो हो हो. अच्छा. अगेन तेच की आयरिस बरोबरचा किंवा संपदा बरोबरचा हा दुसरा शो आहे, त्यामुळे माझा ना तिच्यावर विश्वास आहे की ती जर एखादा आपल्याला लुक देतीये तो असाच नसेल किंवा तो बोर होणार नाही. आत्ताही मी भूत आहे, पण मला चांगल्या 4-5 रंगाच्या वेगवेगळ्या साड्या आहेत, ठीक आहे. आणि अगेन तेच तिचा तो थॉट आहे ना या गोष्टी मागे, की जर हिला हार्नेसला लटकवलंय, काही केलंय, कुठेतरी पडायचंय, तर तेव्हा ह्या साड्या तिला कम्फर्टेबल असायला हव्या. बरोबर. नाहीतर आपण दिसतोय फुल तामझाम के साथ, मस्त नटून थटून, आणि जर काहीच करता येत नसेल कॅरेक्टर म्हणून तर तेही सॅड आहे. राईट राईट. माझ्या मते आता या मेकअप रूम मध्ये मी आल्यापासून बघते की तुम्ही तिघी जणी राहता, पण असं कुठेही मेस नाहीये किंवा प्रत्येकाचं हे असं छान बॅग्स आणि हे मला पाहायला मिळतात. पण हा जसा रूम मिळालेला तसाच आहे की याच्यात तुम्ही काहीतरी वेगळे? नाही, आम्हाला ऍड करायच्या आहेत ह्याच गोष्टी. आणि आमचं तेच चाललंय की मी एक बेडशीट घेऊन ठेवली आहे नवीन, की ती बेडशीट आणायची इकडे. त्यानंतर हे हेच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण बॉक्स ठेवायला किंवा पाण्याच्या बॉटल्स ठेवायला. 3 लोक एक रूम कमी पडतीये, जागा कमी पडते, त्यासाठी आमचं चाललंय की आपण एक छान कबर्ड घेऊया, मग अमुक घेऊया तमुक घेऊया, चाललंय आमचं. आणि आमची शॉपिंग पण त्यानुसार सुरू आहे. मे बी पुढच्या वेळेस तू येशील तेव्हा तुला ही रूम अशी दिसणार नाही. एक्झॅक्टली. आता तनिष्का आणि पूर्णिमाताई दोघेही गेलेत सीनला, त्याच्यामुळे आपण थोडा ब्रेक घेणार आहोत आणि त्या आल्यानंतर त्यांच्याकडे आणखीन काय गोष्टी आहेत आणि मग कलेक्टिव्ह तिघींचं काय म्हणणं आहे थोड्या ब्रेक नंतर जाणून घेऊ. हाय हाय हाय. हॅलो. सो फायनली सीन मधनं फ्री होऊन ती आता आलेली आहे आणि वेडिंगचे सीन चालू असल्यामुळे तिचा हा छान लुक आपल्याला पाहायला मिळतोय. सो आजचा स्पेशल लुक वेडिंगचा हा आहे तुझा? येस, वेडिंगला मी लेहंगा वगैरे घातलीये. ओके. तर आता जस्ट आमचं अंबिका सोबत एक छान बोलणं झालं आहे. मेकअप रूम सिक्रेट आपलं सुरू आहे. मगाशी सीनमुळे तुम्हाला जावं लागलं, पण आता तुझ्या काही गोष्टी या मेकअप रूम मध्ये, जसं मला अंबिकाने सांगितलं ही तिची बॅग आहे, तिचे काही बास्केट आहेत, सो प्लीज आम्हाला दाखवशील? हो. येस. सो ही माझी वॅनिटी आहे. ओके. जी मला गिफ्ट दिली आहे. फिल्म रिलीज झाली पहिला म्हणून, फर्स्ट फिल्म मुळे त्यांनी गिफ्ट दिले. सो याच्यात प्रचंड मेकअप आणि हेअर सगळं आहे. आम्हाला आवडेल बघायला. याच्यात स्किन केअर आहे, पाऊच, हे माझे लिपस्टिक्स आहेत सगळ्या. हे मला चैत्राली ताईने दिलेलं फिल्म मध्ये, म्हणजे तिने एकदा आणलेलं. लाईक हे किती कमाल आहे, ब्रश पण आहे आणि मिरर पण आहे. सो आय डोंट हॅव टू कॅरी बोथ वन. हे आहे. आणि सो मी क्रॉशे करते स्वतः. आय हॅव माय बिझनेस. सो मी असंच रॅन्डमली जेव्हा मी शिकत होते तर मी असं हे बनवलं. सो युजली मी हे बघ इथे टिश्यूज वापरलेत. सो माझं झालं टिश्यूज पेक्षा आय हॅव दिस. सो मी हे घेऊन फिरते. ओके. आणि बापरे, माझं मॉइश्चरायझर हे रोज वॉटर आहे आणि हे बर्वाचं. सो आय एम असोसिएट म्हणू शकतो आपण. सो आता बर्वा बरोबर मी झाली आहे. सो हायलायटर आणि मी बेस पण बर्वाचा वापरते. हेअर स्प्रे जो आता अत्यंत गरजेचा आहे कर्ल आणि हेअरस्टाईल साठी. इथे छोटस जे जे कधीतरी लागतं ते. आणि सिरीज याच्यात माझं
बाकीचा मेकअप आहे. हे माझे ब्रशेस आहेत. ओके. आणि सनस्क्रीन विच इज द बेस्ट स्किनसाठी. येस. सो असं माझ्या मला makeup- तुझे ब्रशेसचा हा पाऊच पण खूप छान आवडलाय. पण ए, हा thanks. तो नाही बनव- हे मी लव्ह फॅक्टरी म्हणून खूप Yes, आधी I know. एक ऍप ऍप होतं. सो त्याच्यातून काय मागवायचं म्हणून मी हे मागवलेलं. हा. तेव्हा मी वापरलंच नाही. हम्म. या सेटवर मी लिहिलं, आहे यार हम्म. माझ्याकडे एक पाऊच आहे. सो मी आता हे वापरायला लागले. ओके. आणि ह्या पाऊच मध्ये काय म्हणालीस? याच्यात मेकअप आहे. बाकीचा मेकअप विच इज हे ब्रश ब्लश. हा माझा मिरर आहे दुसरा. So Wow. माझ्या भावाने दिलेलं मला बर्थडेला गिफ्ट. ओके. सो त्याने हा मिरर आणि हे सगळे बाकीचे कलर करेक्टर मस्कारा आणि बाकी सगळं. ओके. ओके. सो हा झाला माझा मेकअप. हा एक मेकअपचा येस. पाऊच. ओके. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक हा पाऊच आहे. दिस इज माय स्किन केअर ज्याच्यात डर्मॅटने दिलेले ट्यूब्स. मला लागलंय तर त्याचे ट्यूब्स, हँड क्रीम, लोशन, एव्हरीथिंग, नेल पेंट, फेस वॉश सगळं आहे माझ्याकडे. सो कधी कधी आपल्याला राहायला लागतं, कुठे लेट झालं वगैरे, तर मी कुठेही राहू शकते, मी सगळं घेऊन फिरते. ओके. सो ही बेसिकली तू ही घेऊन फिरतेसच, Yes. इथेच सेटवर असते. नाही मी आणि घेऊन हा फिरते. पाऊच मध्ये तुझ्या लिपस्टिकच्या शेड्स आहेत, राईट? खूप शेड्स आहेत. हे मला त्या दिवशी मी क्लीन केलं माझा मेकअपचा ड्रॉर. सो त्याच्यात मला कळलं की आय हॅव गुड अमाऊंट ऑफ लिपस्टिक आणि शेड्स आहेत, एव्हरी शेड. सो दिस इज माय फेवरेट. ही खूप डार्क आहे पण मी लाईट करून मी ते यूज करते. सो आय लाईक ब्राऊन टोन्स आणि हे सगळे. हे मेटॅलिक हे मी जास्त आय शॅडोसाठी यूज करते. आणि हे काय? हे आईने मला आणलेलं, सो ते मी यूज करते. कधी कधी आई अशा गोष्टी आणते. सो दिस इज इट. आणि ही माझी बॉटल आहे टम्बलर. मध्ये मी आणत नव्हते पण मला आता सर्दी झाल्यामुळे मग गरम पाणी सारखं सारखं मागणं त्याचा वेळ लागतो. सो आई म्हणाली आहेत ना बॉटल्स. सो हे आम्ही दोघी खूप पाणी प्यायचा प्रयत्न करतो जसं अंबिका म्हणाली. सो मी हे संपवतो. पण ह्या मेकअप रूम मध्ये हे असं ह्या बॉटल्स कशा वर ठेवल्यात जे मला जाणून घ्यायचं की त्याच्यात काय आहे? अच्छा, ह्या बॉटल्स शर्वरी ताई त्या दिवशी आलेली. आम्ही कधीच वरती ठेवत नाही. तर तिने ना ते हे वरती हे ठेवा असं केलं. मग तेव्हापासून आमचा ओके खाली स्पेस आहे तर वरती आपण ठेवूया, स्पेस मिळेल म्हणून. ओके. सो हे चार्मस आहे, पावडर आहे, ऑइल पावडर आहे, लूज पावडर आहे, ऑइल आहे. चार्मस आणि ऑइल आम्ही मेकअप रिमूव्हिंग साठी वापरतो. ग्लू आहे, रॅन्डमली आम्ही कोणी ग्लू वापरत नाही. आणि तिथे रोल आहे, अंडरआर्म रोलर आहे, रॅन्डम. हा. सो हे इकडचं हे झालं आता तुझं मेकअप आणि स्किन केअरचं. माझे बॅग्स आहेत तुमच्या पाठी. तिथे आपण काय बास्केट आहे तुझा? येस, आय हॅव माय टिफिन बास्केट. तरी आज मी खूप कमी डबे आणले. ओके, सो दिस इज माय बास्केट. तुम्हाला हे बास्केट आहे. आता ब्रेक झाल्यामुळे हे माझा नाश्ता होता ज्याच्यात मी आज खूप हेल्दी ग्वाकामोली आणलेली. किती वाईट. आणि हे पौर्णिमा ताईमुळे सवय लागली ताट आणि ग्लास. हे तिच्यामुळे आम्ही दोघी आणायला लागलो आता. आणि हे माझं घराची किल्ली आहे या बास्केट मध्ये. हो, ती सापडायला म्हणजे असं लगेच काढू शकतो, टाकू शकतो. नाही तर मला घरी गेल्यावर बॅग खाली काढा, सगळं काढा, मग ती चावी शोधा. ओके. आणि हे माझ्या फ्रेंडनी दिलं. याच्यात स्ट्रॉ, फोक आणि स्पून मी तो तिथे ठेवलाय. आणि स्ट्रॉचं क्लीनर हे मी घेऊन फिरते. बापरे. येस. आणि याच्यात माझं सलाद आहे आणि याच्यात आहे माझं जेवण. सो हे बेसिकली तुझं खाऊचं बास्केट. येस, खाऊचं बास्केट आहे. ओके. आणि मग माझी बॅग आणूया आता आपण. येस, ज्याच्यात सगळं आहे. आणि आज मी एक्स्ट्रा सामान पण आणलं. आय डोंट नो वाय, पण आय हॅव. दिस इज माय बॅग. माझ्या एवढीच बॅग आहे आणि ही मला कमी पडती आता. सो माझे फ्रेंड्स गेलेले हरिद्वारला. ओके. सो मी शूटिंगला हँडबॅग्स वापरते. ते खूप बऱ्या पडतात. आणि नाही तर मग बॅकपॅक जर खूप सामान नसेल तर.
तर त्यांचं जर तनुष्काला काय घेऊन जायचं, ती आली नाहीये, तर मग त्यांना बॅग दिसली, त्यांनी फोन केला की बॅग चलेगा क्या? मी उत्तम. आणि ते बोलतात ठीक आहे बडा लाता हूं. मतलब नाही तर युजली माझ्या बॅगेतून असे ओव्हरफ्लो होतात गोष्टी, तर आता याच्यातून पण व्हायला लागेल. सो त्यांनी आता गिव्हअप केलं की नाही अजून काय द्यायचं, प्लीज यूज ट्रॉली बॅग्स. सो हे माझं स्कार्फ, कारण की मला खूप सवय लहानपणापासून आईनेच लावली आहे, कुठेही गेली तरी मी स्कार्फ बांधून जाते, विच इज गुड फॉर स्किन, हेअर आणि नाक ऑल्सो. सो ते आहे, हे माझे औषधं आहेत. ही मेडिसिन तुझे डेलीचे आहेत? डेलीचे आहेत. पण कशासाठी? हे स्किनसाठी घेते मी, कारण की मध्ये खूप ब्रेकआउट वगैरे होत होते. ओके. सो हे आहे, आणि हे मी पडलेले, सो त्याचं क्रीम आहे जे डॉक्टरने मला कंपल्सरी लावायला सांगितलं. बेसिकली हा सगळ्या तुझ्या फेस आणि ह्याच्यासाठी लागलं पडलं काय, म्हणजे मी आता एक फर्स्ट एड साधारण घेऊन फिरते. ओके. आणि मी मगाशी म्हणाले तुला की मी क्रॉशे करते. वाव. सो त्याचं एक असाइनमेंट चालू आहे. इथे आहे ते. हे काय बनवतेस तू आता? कॅन होल्डर हवाय. सो दे वॉन्टेड दिस कलर्स, सो मी ते इन प्रोसेस आहे आता. ओके. सो माझे वाव यान्स आणि सगळे, माझ्याकडे एक 3-4 बास्केट्स किंवा असे मोठे टंग्स बनवून आय हॅव यान. आणि हे मी रॅन्डम कोविडमध्ये काय करू शकतो, सो माझी मावशी करायची यान्स खूप पूर्वी. सो तिथे काय काय वस्तू होत्या, मी लेट्स ट्राय. तर त्याचा मी पहिला टॉप बनवला आणि मग ते खूप आता सगळंच झालं, म्हणजे यू नेम इट आय कॅन मेक इट फॉर यू. मध्ये मी प्रतीक्षाताईसाठी प्रॉपर बुके बनवलेला क्रॉशेच्या फ्लावर्सचा. इफ आय हॅव आय विल शो यू द फोटो. सो ते आहे. सो असंच चालतं. पौर्णिमाताईला मी पाऊच दिलाय, ती दाखवेल तुम्हाला, कारण की आज सकाळी तिचं झालं माझ्या मैत्रिणीने ना एक पाऊच दिला मला बनवून, आणि माझं झालं हे, तर तिने माझा पाऊच मला दाखवला. सो हे यान्स आहेत. सो हे आहे माझं फोन कव्हर, कारण की माझ्या फोन कव्हरला हे स्टिक ऑन आहे, तर ते स्क्रीनवर वाईट दिसतं म्हणून आय एम लाईक की हे करूया आपण. आणि मग फॅन, चार्जर हे खूप महत्वाचं आहे. किती जग इकडचं तिकडचं झालं तरी हे हवंय आता आपल्याला. माझी कॅप, बकेट हॅट आहे माझी. ही पिंटरेस्ट बरोबर मी कोलॅबरेटिव्ह होते 6 का 1 वर्षासाठी. सो त्यांनी आम्हाला असे गुडीज वगैरे पाठवलेलं, त्यात ही हॅट पाठवलेली, आणि तेव्हा ही खूप बकेट हॅटची खूप ट्रेंड चालू होता. सो हे आता मी माझ्या बॅगेत असतं. छत्री, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट आता, कारण की कधीही पाऊस पडतोय आणि खूप पाऊस पडतो. आणि पुस्तक आहे माझ्याकडे, मी हे पुस्तक वाचते आता. ओके. 40 Rules of Love. आणि असं मी खूप छान रिव्ह्यूज वगैरे वाचले. सो म्हणले लेट्स ट्राय इट. आणि मी याच्या आधी हिस्टॉरिक बुक्स वाचत होते. माझं झालं, म्हणजे फेजेस आहेत खूप, हिस्टॉरिक, मग रोमॅन्टिक, आणि मग एक मर्डर बुक्स. ओके. मला प्रचंड आवडतं. येस, मर्डर मिस्ट्री. आणि अजून एक फॅन, बापरे, एक बॅकअप फॅन. परफ्यूम आणि वॉलेट हे मला प्रचंड गरजेचं आहे. पण आता आपण जीपे यूज करतो म्हणून एवढं नाही, पण कार्ड्स आणि ह्याच्यासाठी. आणि माझं फेवरेट परफ्यूम आहे. आणि आहे पेपर स्प्रे. माझ्यामध्ये सगळ्यांनी किस्सा सांगितला नाहीये, पण तिच्याही बॅग मध्ये मला पेपर स्प्रे. नाही मारणार. तुम्ही घाबरला. असं करायचं आणि असं करायचं आणि असं स्प्रे करायचं, असं आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत नीरजने. नीरजने हे पेपर स्प्रे आम्हा सगळ्या बायकांना दिल्यात, मुलींना दिल्यात. सॉरी, आय विल चेंज माय वर्ड. सगळ्या मुलींना दिलेले आहेत सेफ्टीसाठी. आणि त्याचा तो किस्सा तर पौर्णिमाताई आणि प्रतीक्षाताई, कारण की मी नव्हते, आणि मी ऐकल्यानंतर मी काय करता तुम्ही, हे काय चालू आहे रूम मध्ये. सो मी त्यांनी असं ना खूप जेन्युइनली असं काळजीने आम्हाला दिलं वगैरे. आणि मला त्यांनी सांगितलं इथे, आणि त्यांनी ते हे केलं. तुला माहिती आहे कसं वापरायचं. म्हणजे नाही, चल ठीक आहे दे. असं पकडायचं आणि थंबने प्रेस करायचं, त्याच्यात जास्त फोर्स असतो. असं स्ट्रेट हँड, आणि तुम्ही असं स्ट्रेट स्ट्रॉंग वगैरे असं केलं जरा,
आणि त्याचा हात नाक कव्हर करायचं, स्वतःला कव्हर, आणि असं करून स्प्रे करायचं. ओके. तर मला वाव, आणि मी म्हणले आता मला युज करायचं, आणि त्याने मला असं लुक दिला, का युज का करायचं. तुम्हाला वापरायची गरज पडू नये. नाही. Yes. येस, राईट राईट राईट. आणि मी त्याला म्हणाले की आता तर मला वापरायचंच आहे. तर त्याचं झालं जा. ओके. आणि बाकीचं काय आहे माझे खूप पैसे, लिप बाम, आणि हे माझं सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना हे खूप आवडतं. कोणी दिलंय की घेतलंय? हे मी घेतलंय, याच्यात आहेत इयरफोन्स. वाव. सो मिकी माऊसचे इयरफोन्स मला हवे होते, कवर. पण ना ते दुसऱ्या याचे व्हेरियंटचे आणले, आणि मला हे छान दिसलं. लेट्स टेक दिस. आणि हे खूप छान, आणि सगळ्यांना वाटतं की मी कॅमेरा घेऊन फिरते. ओके. पण हे खूप चांगलं, आणि हे खूप यूज करते मी, खूप यूज करते. त्या दिवशी 2 दिवस चार्ज नव्हते, तेव्हा पौर्णिमाताई पण म्हणाली तू जर चार्ज केले नाहीत इयरफोन्स वगैरे. खूप झालं. सो ही एक बॅग झालेली आहे, बास्केट झालेला आहे, मेकअप झालेला आहे. पौर्णिमाताईंची गप्पा मारणार, पण आता नुकताच त्यांचा ब्रेक झालाय, सो खाल्ल्यानंतर पौर्णिमाताईंची गप्पा मारूया. येस. सो ब्रेक नंतर आता आपण पुन्हा भेटणार आहोत पौर्णिमाताई यांना. आणि नुकतंच त्यांचा काय म्हणतात आपली खानावळ झालेली आहे, आणि बराच वेळ झालेला आहे. आता त्यांच्याकडनं आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्यात, कारण खरं तर खाऊचा डब्बा जो आहे तो संपलेला आहे ना आतापर्यंत. काय आणलं होतं तरी, काय मेजवानी? पावभाजी आणली होती. ओके. आणि फक्त कांदा बिंदा असं सगळं नाही आणलं. सो आमच्या इथे छोटासा मायक्रोवेव्ह आहे, सो तिथे आम्ही ते गरम करून वगैरे ताजं ताजं छान करून खातो. ओके, बरं. म्हणजे खाऊचे एक तुमचं बास्केट संपलेलं आहे. आणि माझं बेसिकली खूप मोठं बास्केट असतं बेसिकली, पण माझा आता गुडघा दुखतोय आणि जरा प्रॉब्लेम चालला, त्यामुळे माझं सगळं वजन कमी करण्यासाठी सामान मी कमी आणते आता. ओके ओके. बरं, आता आम्हाला काय दाखवणार आहात मेकअप रूम मधल्या? तुमच्या कुठल्या बॅग्स आहेत ज्या डेली तुम्ही आणता का इथेच असतात? नाही, इथे असणाऱ्या पण दाखवते, पण ही छोटीशी बॅग आहे, तिथे आता सध्या माझी जेवणाची बॅग आहे ही. ओके. सो मला एवढीशी आता सध्या मी पुरवतीये ती. त्याच्यामध्ये माझं नॅपकिन असतोच, कारण मला टिश्यू फार वापरायला आवडत नाही, सो मी नॅपकिन वापरते. सो मी केळी खाते, मला केळी खूप आवडतात, वेलची केळी, आणि ती ह्याच्यात छान राहतात. ओके. ती काही होत नाही त्याला, आणि ती काळी पडत नाही, ती छान राहतात अशी. ओके. पण वन डे साठी की? वन डे साठी, म्हणजे 2 केळी मावतात एका ह्याच्यात. ओके. सो मी 2 केळी रोज आणते आणि खाते. ओके. हे आणते. आणि मी डबा होता तो संपलाय. माझ्याकडे हे पाऊच आहे, हे मला रोहिणी मावशीने गिफ्ट केलंय, रोहिणी अट्टंगडी. सो ह्याच्यामध्ये काटा, चमचा, प्लस स्ट्रॉ आहे एक, आणि स्ट्रॉ धुवायला एक ब्रश पण आहे, असं खूप क्यूटचं ते आहे. अरे वा. आणि हा स्ट्रॉ आहे, त्याच्यात अडकलाय तो. हा आला, असा स्ट्रॉ आहे. वा. आणि तो साफ करायला असा ब्रश आहे त्याचा. अरे वा. आणि काटा, चमचा. हे मला तनिषाच्या ह्याच्यात पण हा पाऊच दिसला, सो दोघींचं असं सेम आहे, कोइन्सिडेंटली झालंय. अच्छा. हे मला रोहिणी मशीन दिलंय, आणि तिला तिच्या मैत्रिणीने दिलंय, सो असं काहीतरी आहे ते. ओके. सो हे आहे माझं ताट बीट, माझं ताट, वाटी, चमचा. ऍक्च्युली बेसिकली मी सकाळसाठी पोळी भाजी, संध्याकाळसाठी आमटी भात, असं मी रोज रेग्युलर माझ्याकडे असतं. सो मी त्याच्यासाठी वेगळे वेगळे चमचे असतात माझे. ओके. पण आता मगाशी तनिषा म्हणाली की ती तुमच्यामुळे तिला अशी प्लेट, पेला असं आणायची सवय झाली, पण मोस्टली आपण ना अशा वेळेला काय करतो की पेपर प्लेट आणतो, खातो आणि फेकून देतो. सो तुम्हाला तसं नाही, मला पेपर प्लेट, मला मज्जा नाही येत पेपर प्लेट मध्ये, तसा जेवल्याचं समाधान नाही वाटत, म्हणून मग मी माझं असं घेऊन येते. ओके. आणि मुखवास संपलाय सध्या, आणि इतकं लागोपाठ शूट असल्यामुळे ना ते मी आणणं झालं नाहीये माझं. सो तेही माझ्याकडे असतं, वेगवेगळ्या लिमलेटच्या गोळ्या असतात, आणि ते दुसऱ्या बॅगेत. ओके. बरं, आता आणखीन एक कुठली बॅग आहे? दुसरी माझी रेग्युलर बॅग. येस. ज्याच्यामध्ये मी बसूया आता. हा बसूया. आता सध्याच एक नवीन दागिना माझ्या बॅगेत ऍड झालाय. अच्छा. गुडघ्याच्या दुखण्यामुळे आता मी दुसरी नी कॅप लावली आहे. सो ही एक नी कॅप माझ्याबरोबर सध्या आहे. अच्छा. सो पाय ऑल्टरनेट लावते जरा, ही जरा हलकी आहे, ही जरा जड आहे, आणि ह्याच्यात पण एक नॅपकिन प्रकार फार माझा. आणि माझ्याकडे पण खूप पाउचेस आहेत. ओके. हे मला ऋताने दिलं होतं तिच्या हळदी कुंकवाला पहिल्या. सो मी ते कॅरी करते, आणि त्याच्यात मी माझं आयब्रोज आणि अपलिप्स करण्यासाठी ते
हे असतं पेन्सिल राईट लेझरचं ते ठेवलंय. आणि मी म्हटलं तुला माझ्याकडे लिप हे असतात लिमलेटच्या गोळ्या आणि ते सो ह्या माझ्याकडे आल्याच्या गोळ्या आहेत आता. ओके म्हणजे कुठल्या ना कुठल्या चघळणाऱ्या हो ह्या आणि हे आहेत पल्स आहेत माझ्याकडे. त्याच्या काही ना काहीतरी ह्या आवळा आहे माझ्याकडे ह्याच्यात आवळा आहे. अच्छा सो असं काही ना काहीतरी माझ्या ह्याच्यात असतं. हे छोटंसं माझं हे आता मी इतकं आपण हल्ली गुगल आणि फोन पे नी पेमेंट करतो त्याच्यामुळे आपल्याकडे आता खरं तर पैशाची गरजच भासत नाही. बरोबर. पण तरी सुद्धा मी छोटंसं कॅरी करते. त्याच्यामध्ये एक 500ची नोट आहे म्हणजे अगदीच पैसे नाही तशातली गोष्ट नाही. आणि माझ्याकडे माझं कार्ड आहे हे ATM कार्ड आहे. आणि मी मेट्रोनी प्रवास करते हल्ली खूप त्यामुळे मी मेट्रोचं पण कार्ड घेऊन ठेवलंय. ते खूप सोपं पडतं. प्रत्येक वेळेला जाऊन तिकीट काढा आणि हे नको. बरं ह्याच्यात प्लस पॉईंट मेट्रोच्या ह्याच्यात असं आहे की आपण ज्या स्टेशनवर चढतो तिथनं जिथे आपण उतरतो ना तिथे जेव्हा स्वाईप होतं तेव्हा त्याच्यातनं पैसे मायनस होतात. सो तेही एक बरं पडतं. आपल्याला ठरवलंय आणि पैसे वाया गेलेत असंही होत नाही. त्यामुळे मला ती गोष्ट आवडली आहे. तो पाऊच मग बापरे ह्या पाऊच मध्ये माझं माउथवॉश मग टिश्यूज मग क्रीम मग जरा पेन लागतात कधी कधी तर ते मग कंठी आणि वेट टिश्यू असं असतं. हे माझे औषधाचं पाऊच आहे. त्याच्यामध्ये माझ्या गोळ्या असतात. माझं परफ्यूम हे आम्हाला ह्या पेपर स्प्रे आहे तो नीरजनी म्हणजे आमचा हिरो जो आहे अथर्व त्यांनी आम्हाला हे दिलेला आहे. सो अजूनपर्यंत तरी ह्याचा वापर करायची वेळ माझ्यावर आली नाहीये आणि येऊ नये अशी इच्छा आहे. तर याची मी एक छोटीशी गंमत सांगते. हे इतकं पॉवरफुल आहे. त्या दिवशी मी आणि आमची हिरोईन अंबिका मी मेकअप करत होती ती आणि मी बसले होते तर तिच्या पाऊच मध्ये हे होतं. सो ते हे उघडल्यानंतर हा जो पांढरा भाग तुम्ही काढत नाही हा पांढरा भाग आहे ना हे निघालं होतं. ते ती बसवत होती तर बसवता येईना. आमचा मेकअप म्हणा द्या मी करून देतो ते करत होता. तर मी म्हटलं बघा सांभाळून ते पेपर स्प्रे आहे त्याचा भरोसा नाही खूप स्ट्रॉंग असेल काय माहित नाही म्हणून तो बसलाय की नाही हे बघण्यासाठी ना कोपऱ्यात जाऊन त्यांनी 2दा स्प्रे केलं फक्त. थोडा वेळ गेला बरं का त्यांचा मेकअप चालू झाला हे झालं मला खोकला यायला लागला. म्हटलं खोकला काय होतं असं का होतं इतका खोकला आला की ढास म्हणजे खोकला जाईना इतका खोकला. इथे बाहेरच शूट चाललं होतं किचनच्या सीनचं तर बाहेर पण थोड्या वेळाने मग खोकला येत होता म्हणून दरवाजा उघडला आणि तो जो काही धूर याचा मग नंतर लक्षात आलं की ह्याच्यामुळे होतंय या स्प्रेमुळे. तर ते बाहेर जाण्यासाठी म्हणून आम्ही दरवाजा उघडला तर बाहेर सगळे एकजात सगळे खोकायला लागले. एवढा पॉवरफुल स्प्रे आहे हा खूप भयानक स्प्रे आहे. म्हणजे आपण जर कोणावर स्प्रे मारला तर त्रास होतोय का थांबा मी पाणी देते तुम्हाला इतकंही म्हणू आपण इतका वाईट स्प्रे आहे हा. सो गरज पडल्यास प्लीज बायकांनी हा ठेवा पर्समध्ये पडू नये गरज पण तरी सेफर साईड. माझ्याकडे हा माझा एक फोन आहे एक फोन तिकडे आहे आणि एक फोन हा आहे. मला गेम खेळायला ही सवय तुम्हाला रोहिणीताईंमुळे नाही मला तिचं नाही माझ्यामुळे तिला लागली आहे. म्हणजे होणार तुमच्या वेळेला जेव्हा आम्ही माझ्याकडे फोन होता आणि मी कॅन्डी क्रश खेळायचे तेव्हा हे अशा वाकून बघायचे काय करते मग नंतर काय करायचं असतं मग मी ते कसं डाऊन तेव्हा नवीन होतं ना सगळं कसं डाउनलोड वगैरे कसं तुम्ही सांगितलं आणि मग ती सुरू केली अजून खेळते कॅन्डी क्रश अजूनही खेळते कारण आम्ही महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा तरी सगळ्या भेटतोच. त्यामुळे झालं एक आता नेल पॉलिश आत पडलंय असंच. आणि काय आहे माझ्याकडे कंगवा आहे कंगव्याला कव्हर आहे आणि म्हणजे मला आवडतं तसं. एक टिकलीचं पाकिट आहे 2 क्लिप्स मी एक्स्ट्रा मला खूप एक जर हरवली तर तुटली तर म्हणून असं 1-2 सतत असतात माझ्या बॅगेत. कधी काही लागलं तर चार्जर असतो माझ्या बॅगेत. आणि सीमा देशमुखनी आम्हाला हे गिफ्ट केलं होतं की चेन. तर आपल्या पर्समध्ये एवढं सामान असतं की ते मिळणार कसं तर मग हे वाचतं असं हल्लावलं की वाचतं. सो दिस इज की चेन. या ही की चेन आहे त्यामुळे मी असं पटकन मिळू शकतं हे. आणि हा पाऊच एक मला रोहिणी मशीन दिलेला आहे ह्याच्यात आपण काही ठेवू शकतो. ओके हा पाऊच आहे. हा पाऊच आहे झिप आहे. ओके आपण काही ठेवू शकतो आपल्याला हवं ते. झालं संपलं. सध्या हे पण एक अजून एक दागिना वाढलाय मला गुडघ्याला लावायला हे ऑइलमेंट
आणि 2 एक्स्ट्रा पिशव्या ठेवते मी, कधी काही खरेदी केली, भाजी बिजी जाताना घेतली समजा तर, किंवा इथेच काही अजून कोणी काही दिलं काही ठेवायचं झालं तर एक्स्ट्रा पिशवी असावी म्हणून ही कॅरी करते मी. ओके. अदरवाईज हे मला कोलॅब आलंय, ते मला करायचे अजून. ओके ओके. आणि झालं एवढं माझ्या बॅगेत आता आहे. वाव. तरी ह्यातलं हे निम्म आहे माझ्या बॅगेत. माझ्या अजून मोठी बॅग असते माझी, बापरे. नसल्यामुळे हे गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जरा असं करते. आता आपण वॅनिटी इथे आणायची का खूप मोठी आहे म्हणजे? हा कसं आहे, तिथे ओपन करायचं असेल तर पण हे मी नंतर भरीन, राहू दे असं. येस. मी दाखवते आता इथे थोडस. ही बॅग आहे माझी, ही मी इथेच ठेवते. ओके. या बॅगेमध्ये मी माझी उशी आणि माझं पांघरुण असतं. अच्छा. जे उशी आहे इथे, ही माझी उशी आहे. आणि माझं पांघरुण जे आहे ते ह्या मुली वापरतात 1.5 शहाण्या, आणि तिकडे ठेवले ते आता तिकडे माझी शॉल. ओके. ती येलो कलरची आहे. येलो कलरची माझी शॉल आहे. ओके. सो हे आमच्या तिघींसाठी मी ठेवलं इथे, कोणी कोणाला हवं त्यांनी वापरायचं. फक्त माझा अट्टहास असतो की ते पॅकअप झाल्यानंतर परत बॅगेत गेलं पाहिजे, बाहेर नाही ठेवायचं. आणि ही माझी वॅनिटी. वाव. फक्त ती खूप पसरली आहे आज, मला वेळच मिळाला नाही लावायला. खरं आधीमध्ये वेळ मिळतो म्हणून मी कंटाळा करत होते. सो ह्याच्यात खूप माझ्या पेन्सिल, माझे काना, माझ्याकडे ज्वेलरीचा खूप स्टॉक आहे, खूप मोठा. मी रोज वेगळं वेगळं काहीतरी घालते. आणि मी असं एकच ब्रँड वापरते वगैरे आणि महागातलाच वापरते असं काही नाहीये माझं. मला जे आवडतं ते मी वापरते, जे माझ्या स्किनला कम्फर्टेबल वाटतं ते मी वापरते. सो हे नेल पॉलिश माझं एक आहे. मी वेगवेगळे पाउचेस, ह्याच्यात पण तसंच केलंय मी, वेगवेगळे पाउचेस, वेगवेगळे ब्रश आहेत. ओके. पण ह्याच्यात तुमचे हे स्वतःचे ब्रश, पर्सनल ब्रशेस. ओके. मी गेली 15-20 वर्ष झाली मी सगळं पर्सनल वापरते, मी कोणाचंच वापरत नाही. ही माझी बेस प्लेट आहे. ओके. ह्याच्यात बेस प्लेट मध्ये एवढे कलर्स आहेत. पण हे दररोज तुम्ही तुमचा मेकअप स्वतः करता? स्वतः करते मी करूनच येते मेकअप, म्हणजे रिक्षात करते. ओ बापरे. हा, वेगळं टॅलेंट आहे. हा, काय होतं की एक अर्धा तास एक्स्ट्रा मिळतो आपल्याला घरात जरा, त्यामुळे त्या म्हणजे निदात काही झोपायचं असेल तर तेवढा अर्धा तास एक्स्ट्रा, किंवा घरातलं काम असेल तर तो अर्धा तास, म्हणजे रिक्षात मला इथे यायला साधारण अर्धा तास लागतो. तेवढ्या ह्याच्यात माझा पूर्ण मेकअप होतो. सो मी इथे कार मध्ये मेकअप करणं हे इझी आहे खरं तर, पण रिक्षामध्ये एवढ्या गर्मीमध्ये रिक्षामध्ये जास्त इझी वाटतं. का माहित नाही, सवय असल्यामुळे मे बी. सकाळी आणि माझा रिक्षावाला ठरलेला आहे. अच्छा. जाताना मी ओला उबर असं काहीतरी करते आणि येताना मी रिक्षानेच येते. ओके. आणि हे एक्स्ट्रा त्याच्यातलं संपलंय म्हणून मी आणून ठेवलंय कलर, हे कन्सिलर, जे ह्याच्यात माझे संपलेत आता, ते मी नवीन आणले, फिलअप करणार. हा, ते फिलअप करणार. आणि ही माझी, माझ्याकडे आयशॅडोज खूप आहेत, मला क्रेज आहे. ही आयशॅडो जी आहे छोटीवाली, जी मला रोहिणी मावशीने आत्ताच दिली आहे, ती अमेरिकेला का लंडनला गेली होती तिथनं आणली आहे. वाव. आणि ही जी आहे, ही आहे ती सोनाली पंडितनी दिली आहे मला. अच्छा. सो मला हे जे कलर्स आहेत ना, हे नॉर्मल आपण कुठेतरी बाहेर गेलोय आणि मी कधी मेकअप नाही करत, पण असंच गेलो आणि वाटलं काहीतरी एकदम लाईट काहीतरी करायला हे खूप कलर सुंदर आहेत. आणि न्यूड मेकअप करायला हे खूप छान आहेत कलर्स. आणि मला आता जस्ट मला खूप किडे छोटे छोटे शॉपिंग करायची. सो मी आता हे मार्सचं मागवलंय लायनर आणि आयब्रोज साठी. अच्छा. जे खूप उत्तम आहे आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे, नॅचरल रिझल्ट आहे. ओके. ते खूप सुंदर आहे. ह्याचा अजून छोटा ब्रश पण आहे, जो मी काढलाय, तो पडतो कारण त्याच्यातनं, म्हणून हा चिंटुकला ब्रश आहे त्याच्यात असा. हे 2 ब्रश आहेत त्याच्यातले. अरे वा. म्हणजे जर कोणाला वापरायचं असेल तर हे प्लीज तुम्ही, मी वापरलंय त्याच्यामुळे मी एक्सपिरियन्स घेऊन रेकमेंड करू शकते. हे मार्सचं चांगलं आहे. हे ब्रशेस पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे, प्रत्येकाला वेगळे ब्रश वापरते. म्हणजे आता आयशॅडोज इथला वेगळा, वरचा वेगळा, आयब्रोजचा वेगळा, ते सगळे वेगळे वेगळे ब्रश आहेत. ओके. ही एक पॅलेट आहे माझी. अजून एक मोठी नवीन पॅलेट घरी आहे. आता हे माझं एका मेकअपमॅनने तोडलं, त्याच्यामुळे मी ते चिकटवून ठेवलंय. पण ह्याचा रिझल्ट पण खूप सुंदर येतो. हे मला आठवत नाहीये फक्त काय नाव, ग्लॅम्स 21. ती पण खूप छान होते आणि त्याचा रिझल्ट खूप छान येतो.
ह्या छान खरं तर मेकअप रूम सिक्रेटच्या निमित्ताने छान टिप्स प्रेक्षकांना मिळतात, कारण वापरलेला असल्यामुळे तुम्ही यूज केलेला असल्यामुळे तुम्ही रिकमेंड करू शकता. कुठली आय शॅडो किंवा कुठलं प्रोडक्ट चांगलं ह्याचं एकच आपण म्हणजे एकाच गोष्टीवरनं ठरवू शकतो की ते पटकन मर्ज होतो ओके स्किन मध्ये. आता खूप पसारा आहे आतमध्ये. बरं हे माझे आय शॅडो आहे, अजून एक आय शॅडो आहे बघ माझ्याकडे. बापरे. ओ पण एक आणि हा छान फार सुंदर. ही कलर बारची आहे ही आणि खूप सुंदर. ह्याचा हा पण वरचा आहे हायलायटर पण खूप छान आहे आणि हे पण कटिंग करायला खूप सुंदर इफेक्ट येतो याचा. ओके. आणि इन कलर्स मध्ये हे आलं होतं ब्रँड, ह्याचा मी हे आहे ब्लश ऑन आहे हे. ओके. ज्याचा खूप इफेक्ट सुंदर येतो. हे जर तुटलं हे सगळं तोडतात माझे हे लोक, वापरायला घेतात. आणि माझं कसं आहे, बरं काय हवंय तुला, बरं घे वॅनिटीतनं, असं जे काय असतं ना माझं. एवढं सगळं बनून कोणालाही काही ना काहीतरी युज करायची इच्छा होईल. अगदीच अगदीच. हे संपत आलं आता माझं ह्याचं शुगरचं ओके ब्लश ऑन आहे आणि हा हायलायटर आहे. हे रेग्युलर नाही वापरत मी, काही फंक्शनल असेल तर वापरते. हे असे वेगवेगळे कानातले माझ्याकडे ढिगारभर खोऱ्यानी असे आहेत. खूप खूप आहेत आणि मला खूप आवडतात. माझ्याकडे प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग कानातले, मॅचिंग चप्पल, मॅचिंग पर्स. मला खूप आवडतं. लिपस्टिकच्या शेड्स पण मला बऱ्याच आहेत. हो, ही आहे जरा ऑरेंजिश. हे पण मी ओकेजनली वापरते, खूप रेग्युलर बेसिस वरती मी न्यूडच वापरते, जे माझ्या पाउच मध्ये आहे. ओके. एक तो कलर आणि हा एक. पण कुठला मॅट आवडतात और लिक्विड? नाही, मला मॅट नाही आवडत. मी आज मॅट लावली पण नाही आवडत. ही शेड मी वापरते रेग्युलर वापरायला. ओके. आणि ती आता संपली आहे, नवीन आणली आहे, ती घरी आहे. ओके, हे झालं. आणि छोटंसं परफ्यूमचं ठेवलंय मी. आणि हे अगेन आय शॅडो आहे ही. आय शॅडोचं म्हणजे खजाना आहे माझ्याकडे. ओके, संपलंय मला. आणि ही एक शेड आहे. बरं, मग ही एक पण सुंदर शेड आहे. मला न्यूड कलर जास्त आवडत असल्यामुळे मी ते माझ्याकडे जास्त आहेत कलर्स. आणि हे जर डार्क वाटलं तर लाईट करायला माझ्याकडे बेस कलर पण आहे. ही लाईट वाली शेड आहे. खूप सुंदर शेड आहे. ही माझ्या सासूच्या मैत्रिणींनी, ती लंडनला गेली होती तेव्हा तिने माझ्यासाठी आणली. ओके. बरं, हे माझ्या मते तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांना लिपस्टिकच लावायची किंवा लिप लायनर लावायची सवय असते, तुम्ही लिप लायनर पण यूज करता? पूर्वी अजिबात करत नव्हते, पण जेव्हापासून यायला लागले म्हणजे जवळजवळ 20 वर्ष मी लिप लायनर यूज करते. आधी बॉर्डर लावून, आता नुसतीच लिपस्टिक लावायचं म्हटलं तर की असं ओकोबोको वाटतं काहीतरी, सवय असल्यामुळे. त्यामुळे पेन्सिल्स पण ह्याच्यात भरपूर आहेत. एक्झॅक्टली, ते खूप पेन्सिल्स आहेत. आणि उडू उडू मध्ये माझ्याबरोबर जी काम करायची ही प्राजक्ता परब, तिने माझ्यासाठी ग्लॉस आणलं होतं. ते तिने आता मला गेल्या महिन्यातच दिलं तिने. असं खूप साऱ्या पेन्सिल दिसल्यामुळे मला ते लिप लायनरचं, कारण बऱ्याच वेगवेगळे शेड्स आहेत इथे लिप लायनरच्या. संपत आल्यात. ओके, झालं. वाव. आणि आज काहीच नाही एवढं. हा एक आहे ब्रश पणची पण खूप आवड. टिकल्या, आणखीन एक आय शॅडो पॅलेट आहे माझ्याकडे. या टिकल्या खूप आहे त्याच्यात. आणि ही एक मिस क्लिअरची, ही लग्न कार्यात वगैरे असं शायनी वाला, जरा ग्लिटरी आणि असं वापरता येतं. ओके, अशा आहेत माझ्याकडे. पण तुम्हाला पहिल्यांदा मेकअप करायला कोणी शिकवलं होतं का? काय झालं सांगते. मला ना पूर्वीपासून हा पोर्शन माझा ना जरा काळा पडतो, म्हणजे तो मेकअप खेचून घेतो, त्याच्यावर राहत नाही. सो मला ते मी खूप कॉन्शियस असायचे माझ्या मेकअपला घेऊन की मी मेकअप चांगलाच झाला पाहिजे. हे काय माझ्या डोक्यात होतं माहित नाही. सो मी तेव्हा असं ठरवलं की नाही, आपल्याला मेकअप यायलाच पाहिजे. तर मी एक गुजराती फिल्म करत होते, त्याच्यासाठी मी बडोद्याला शूटिंगला गेले होते 1 महिन्यासाठी, मी आणि माझी आई. सो तिथे गेल्यानंतर ना मला तिथे जाणवलं की मला नाही कोणाचा मेकअप करणं पटत आहे. सो मी त्या तिकडच्या मेकअपमॅन कडनं बऱ्याच गोष्टी शिकले. मी म्हटलं तू थांब इथे, मी करते, तू मला शिकवत जा. असं करता करता मी त्या 1 महिन्यात मेकअप शिकले. आणि मग नंतर मी स्वतः इम्प्रूव्ह केला की अजून काय करायला पाहिजे. मग थोडं मेकअपचे टिप्स इकडचं तिकडनं, काय काय मेकअपमॅन काय काय सांगतात ना. मग शेड्स पण विचारून करायला लागले. आता मी शेड्स माझा मी मॅच करू शकते.
सो ते करू शकते. आयशॅडो वेगवेगळ्या करू शकते. म्हणजे आता मेकअप असिस्टंट आणि बाकीचे मला विचार, मॅम तुमचे आयशॅडो खूप छान होतात असं मला सांगतात. तेव्हा मला बरं वाटतं असं की. पण मला असं वाटतंय की प्रत्येक आर्टिस्टनी स्वतःचा मेकअप करणं हे शिकलं पाहिजे. कारण कधी असं होऊ शकतं ना की मेकअप मॅन आलेला नाहीये, सेकंड असिस्टंट तुम्हाला मेकअप करतोय, तर त्याला प्रत्येक वेळेला जमतच असं नाही. आणि पूर्वी माझं कसं व्हायचं, नवीन नवीन असताना मेन मेकअप मॅन हात लावत नाहीत नवीन लोकांना. त्यांना असिस्टंट म्हणतात प्रॅक्टिस होईल, तू त्यांच्या चेहऱ्यावर कर, असं जे काय व्हायचं ना ते मला खूप लागायचं मनाला. म्हणलं असं नाही व्हायला पाहिजे, आपलं आपलं शिकायचं. वा. आता मेकअपच्या गोष्टी तर पाहिल्या, पण बऱ्याच जणांचं अजूनही स्किन केअर हे फॉलो करतात. तर तुम्ही कुठलं स्किन केअर फॉलो करता? म्हणजे आता इतकी वर्ष तुम्ही मेकअप करता. खरं सांगू, मी काहीच नाही लावत. बापरे. काही म्हणजे काही नाही. फक्त आंघोळ केल्यानंतर नॉर्मल पॉन्ड्स किंवा असं क्रीम मॉइश्चरायझर लावते फक्त मी. ते सोडून गॉड गिफ्ट आहे, ते सोडलंच मी काही लावत नाही. मी पार्लर मध्ये जात नाही, मी फेशियल करत नाही. बापरे. ऍब्सोल्यूट टचवूड मी काही करत नाही. फक्त मी लग्नात एकदा फेशियल केलं होतं, त्याच्यानंतर ह्या 22 वर्षात एकदा काहीतरी केलं असेल, त्याच्यावर मी फेशियल केलं. तर मी पार्लर मध्येही जात नाही. वॅक्सिंग विक्सिंग करायला माझ्याकडे ॲपिलेटर आहे, सो मी घरच्या घरी करते. या वेळ बघून ना पार्लर्स पण बंद झालेले असतात, वेळ पण मिळत नाही. सो मी 6 महिन्यात एकदा केस कापायला जाते, दॅट्स इट. आणि आयब्रोज आणि अपर लिप्स करायला मी आता घेतल्या, त्यामुळे ते खूप फिनिशिंग करायचं असेल तर कुठलीही हेअरड्रेसर हल्ली त्यांना पण येतो आयब्रोज करता, सो एक्स्ट्राच काढायला सांगते, दॅट्स इट. बाकी काहीच करत नाही. सुंदर. आणि माझ्यामध्ये आजचा जो हा लुक आहे तो खास वेडिंग स्पेशल असा लुक आहे, त्याच्यामुळे या वेडिंग स्पेशल लुक विषयी मला जाणून घ्यायचंय. कारण अशा साड्या ह्या डेली यूजसाठी नाहीयेत. सो लग्नात किती वेगवेगळे लुक तुम्ही केलेत आणि हा म्हणजे मी पहिल्यांदा लुक केलेत लग्न, हा मला वाटतं 5वा लुक आहे. बापरे. खूप लुक्स केले आणि त्याप्रमाणे हेअरस्टाईल पण वेगळ्या वेगळ्या केल्या. आणि मला मज्जा आली यावेळेला की मी जनरली मी केसांना हे स्प्रे कुठलेही मूस किंवा असं काही लावू देत नाही. पण मी म्हटलं या 5 दिवस तुम्हाला काय करायचंय ते करा, एन्जॉय करा आणि माझं केसांचं छान हेअरस्टाईल माझी करा. पण त्याच्यानंतर मग केसांना हात नाही लावायचा, नुसतंच मी अलोवेरा जेल लावते, अदरवाईज मग मी काहीच लावत नाही केसांना. ओके. तर तेवढं मी 5 दिवसाची परमिशन दिली आहे त्यांना. म्हणजे 5 दिवसाचे आता 10 दिवस झाले शूटिंगच्या स्पीडच्या हिशोबाने. सो वेगवेगळी हेअरस्टाईल वेगवेगळ्या गेटअप मध्ये मी केली आहे. छान साड्या, छान वेगवेगळे दागिने, असं संपदा आमची आहे महाडिक, तिने सुंदर कॉस्ट्युम्स आणि ज्वेलरी अरेंज केली होती. सो मस्त म्हणजे. आणि मला माझी सवय कटकट नाही करायची कुठल्याही गोष्टी, ते आहे ते आहे, त्याच्यातनं आनंद कसा निर्माण करता येईल किंवा घेता येईल याचा विचार करा. पण आता एवढ्या खरं तर गरमी, मी आता सेटवर बघितलं, सेटवर तसं फार एसी नाही किंवा फॅनही इव्हन नाहीये. तुम्ही जेव्हा ते शूट करता किंवा थांबलं कीच ते चालू होतं. सो एवढ्या सगळ्या तामझाम मध्ये शूट करणं लग्नाचं वेडिंग सीझन किती डिफिकल्ट आहे. आणि साड्या असं खूप भरजरी आहेत. भरजरी ते बोचतात आतमध्ये, हे जे काही जर आहे ना ती सिल्वर ती बोचती आत ना. पण काय आता काम आहे म्हटल्यावरती ते करायला हवं. आणि माझा प्लस पॉईंट परत हा असा आहे की मला फार घामच येत नाही. ओके. चेहऱ्यावर तर नाहीच येत, त्यामुळे मी सकाळी जो मेकअप केलेला असतो तो नुसता टचअप करणं, त्याच्या पलीकडे मी बेस कधीच लावत नाही दिवसभरात परत. सो एकदा मेकअप केला की झाला, डन. मग त्यामुळे मला त्रास होत नाही, पण बाकीच्या आर्टिस्टना भयंकर त्रास होतो. पण मग दरवेळेस मग शॉट संपला की पंखा लावा, पंख्यासमोर जाऊन बसा किंवा मग मेकअप रूम मध्ये या, हे असं करतात मग सगळे. ओके ओके. पण माझ्या मते आजचा हा कॉस्ट्युम आहे, ही साडी आहे, पण अदरवाईज किती कॉस्ट्युम तुमचे, म्हणजे असे कॉस्ट्युमचं एक तुमचं सेपरेट हे आहे, काय म्हणतात, एक खोली आहे किंवा कॉस्ट्युम डिझायनर कडे सगळं असतं की तुमचं मेकअप रूम मध्ये सगळं? नाही, प्रत्येक सीनच्या हिशोबाने आणून ठेवतात. म्हणजे आता आमचा हेच कंटिन्युटी चालली गेली 5 दिवस, आता 3-4 दिवस आहे. तर हे एकच कॉस्ट्युम आमचं आहे. पण अदरवाईज 4-5 सीन्स वेगळे वेगळे असले की मग ते एक सीन संपत आला की मग दुसऱ्या सीनचे कपडे आणून ठेवलेले असतात. ओके. इथे गडबड गोंधळ काही नाही, मेसी नाही काही. ह्या मेकअप रूम मध्ये तुमचा फेवरेट कॉर्नर कुठला की जिथे इथेच पडायचं असेल तर? मी पडत नाही, मी पाठ टेकत नाही. मी हे मला कविताकडनं मी जरा शिकले, कारण मी आधी पडायचे पण माझा चेहरा सुजायचा. तर कविता म्हणाली ट्राय कर तू, तर ट्राय कर, कारण ती तसं करायची. खुर्चीवर बसायचं, पाय ठेवायचा आणि डोकं इथे टेकायचं. पण मला ती इतकी सवय झाली आता की नाही, सकाळी उठल्यानंतर शूटिंगला यायचं, आटपून घरी जायचं आणि पाठ टेकायची. इतकी सवय झाली. पण त्याच्यामुळे चेहरा सुचत नाही मग माझा. त्यामुळे काय होतं, पटकन मॅम रेडी आहे असं केल्यानंतर मग चेहरा नॉर्मलला यायला ते 1 अर्धा पाऊण तास जायला लागतो. त्याच्यामुळे मग
मी म्हटलं हे बरं आहे. आणि मला झोप लागते पटकन. वा. खूपच. म्हणजे ह्या बाकीच्यांना विचारशील तर मी जवळजवळ झोपलेले असते असंच म्हणतील. ओके. पण कोणासोबत या सेटवर जास्त जमते? म्हणजे खरं तर तुमच्या एजचे वेगळ्या जणी आहेत, ह्या यंग एज वेगळा आहे. कोणासोबत जास्त गप्पा गोष्टी होतात? आणि सगळ्यात जास्त तनिष्का आणि आमची अंबिका. प्रतीक्षा. अच्छा. अरे वा. त्यांच्यावर जास्त. आणि रूम शेअर करतो आम्ही, त्याच्यामुळे बरोबर. बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, गप्पा होतात, त्यामुळे त्यांच्यावर जास्त जमतं. ओके. बाकीच्यांबरोबर आम्ही सगळे बाहेरच बसतो जनरली, त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर जमतं, पण एक जास्त रूम पार्टनर्स bonding. म्हटल्यावर ते जास्त बॉन्डिंग या दोघींबरोबर. ओके. सो या मेकअप रूम सिक्रेट मध्ये आज आपण 3 जणींचे म्हणजे प्रतीक्षा, तनिष्का आणि पूर्णिमाताई ह्या तिघींचे सगळ्या बॅग्स बघितल्या, त्यांचे मेकअपच्या व्हॅनिटीज बघितल्या, त्यांचे खाऊचे डब्बे बघितले आणि बऱ्याच टिप्स तुम्हाला मिळाल्या असतील ताईंकडनं पण, मेकअपच्या असू देत, खाऊच्या असू देत आणि एकंदरीत सगळ्याच. म्हणजे हे सिक्रेट्सच इम्पॉर्टंट असतं जे तुम्हाला ऐकायला आवडतात, म्हणून हे खास सेगमेंट होतं. थँक्यू सो मच ताई की इतकं छान आम्हाला सगळं तुम्ही दाखवलं, पर्सनल गोष्टींपासून सगळ्या गोष्टी दाखवल्यात, त्यासाठी थँक्यू सो मच.